महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची तयारी केली जाते। खरं तर आज सकाळी पहाटेपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडची फिल्डिंग लावत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अनेक माजी नगरसेवक जे आहेत ते अजितदादांच्या पक्षात प्रवेश करतायत। खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा भाजपचे माजी नगरसेवक असतील, हे सगळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। खरं तर नेमकं कारण काय आहे आणि का प्रवेश करतायत? खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। खरं तर मैत्रीपूर्ण लढतीच्या अगोदरच भाजपचे शिलेदार जे आहेत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतायत। तुम्ही आज राष्ट्रवादीत प्रवेश केलाय, काय नेमकं कारण आहे? भाजप, तुमच्या पत्नी भाजपच्या नगरसेवक होत्या, मात्र तुम्ही राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर मागील 25 ते 30 वर्षापासून अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहराचा निश्चितच विकास झालेला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना 2017च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी असेल वार्डातले, त्यांनीच कामे करत असताना आम्ही जरी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आमची कामे अडवण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टीनेच काम अडवण्याचा प्रयत्न केला? पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही आमच्या समोरच्या व्यक्तीने आमची कामं अडवण्याचा प्रयत्न केला व नागरिकांच्या आग्रहास्तव आज जे अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहर वसवले, त्याच शहराला पण पुन्हा एकदा उभारणी देण्यासाठी आपण एक या ठिकाणी अजितदादांबरोबर आलो आहे। नगरसेविका, माजी नगरसेविका माझ्याबरोबर आहेत, भाजपच्या नगरसेविका होता। निवडणुका आहेत, लोक भाजपचं तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करतायत, मात्र तुम्ही भाजपकडून अजितदादांच्या पक्षात प्रवेश केलाय, काय नेमकं गणित आहे? खरं तर यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही। म्हणजे चांगल्या प्रकारे आम्हाला महेश दादांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली, परंतु प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय वारंवार आमच्यावरती आमची कामे अडवण्याचा प्रयत्न केला। खरं तर महायुतीमध्ये लढत असताना कालच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होईल। त्याच तुम्ही नगरसेविका होता, काम केलंय, काय तुम्हाला वाटतं एकंदरीत काम केलं होतं? नाही, निश्चित प्रकारे मी चांगलंच काम केलेलं आहे आणि माझी सर्व जनता म्हणते, अश्विनी तुझं काम चांगलं आहे, तू कुठेही असेल तुझा विजय हा नक्कीच आहे। मग प्रवेश का करावा लागला? भाजप सोडून राष्ट्रवादीत काय यावं लागलं? हे स्थानिक लेवलच्या ह्याच्यामुळं। भारतीय जनता पार्टी ते काही पदाधिकारी त्रास देत आहेत? हो, पदाधिकाऱ्यांमुळे। विकास कामांना आडवी येते भारतीय जनता पार्टी? नाही जनता पार्टी विकास कामांना आडवी येत नाही, परंतु एक व्यक्ती भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये लढत असताना पक्षाविषयी आमची कोणतीही तक्रार नाही, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी जे आमच्या बरोबर नगरसेवक म्हणून होते, त्यांनी निश्चितच अनेक वेळा आम्हाला कामामध्ये कामात तुम्हाला अडचणीत होती। तुम्ही कुठल्या पक्षातून प्रवेश केला दादांकडे? बाळासाहेब ठाकरे, काय पद होतं तुमच्या? विभाग संघटिका। का, काय नेमकी अडचण काय? निवडणुका जाहीर झाल्या? नाही, अडचण काहीच नाही आली आम्हाला, पण आमच्या कार्यकर्त्याच्या आणि आमच्या जनतेच्या प्रभाग एक मधील सगळ्या जनतेला असं वाटलं की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर गेला तर आपल्याला काम करायला सोपं पडेल, म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे दादाच्या मार्गदर्शनाखाली। आणि आम्हाला असं वाटतं की दादाचं काम खूप चांगलं आहे, की दादांनी एकदा कुठलंही काम ठरवलं तर दादा केल्याशिवाय राहत नाहीयेत। त्याच्या काय समीकरण असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये? दादांचे किती नगरसेवक येतील किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, काय वाटतंय? येतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। आहे तशी चर्चा चालू आहे चर्चा चालू। हो, आता काय उमेदवारी मागणार का? तुम्ही प्रवेश केलाय, झालं, निश्चित झाले उमेदवारी। दादा देतो म्हणले का उमेदवार? म्हणले हो। कुठला प्रभाग? प्रभाग क्रमांक 1 चिखली। तुम्ही कुठं, काय नाव काय तुमचं? मी उपशहर प्रमुख नेताजी काशेल। बरोबर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होता, काय अचानक प्रवेश केला? काल आचारसंहिता, आज प्रवेश? बरोबर आहे, आमच्या कार्यकर्त्याच्या दबावाखाली आणि सर्वांच्या इच्छा या पोटी आम्ही हा प्रवेश केला आहे। आणि आपल्या भागाचा विकास जर करायचा असेल तर आजही दादांचा विकासाच्या बाबतीमध्ये कोणी हात धरू शकणार नाही। ज्या भागामध्ये आमचा भाग जवळजवळ गेले 30 वर्ष झालं पिंपरी चिंचवड महापालिकेत गेला आहे, या भागात डीपी रोड डेव्हलप झालेले नाही आहेत, आरक्षण ताब्यात घेतलेले गेलेले नाही आहेत। बराच विकास हा दादाच्याच माध्यमातून होऊ शकतो, त्यामुळं आम्ही किती वर्ष होता शिवसेनेत? मी गेले 10 वर्ष शिवसेनेत होतो। त्याच्यापूर्वी अजितदादाच्या म्हणजे घर वापसी झाली आज तुमची? झाली। का दादांना का सोडलं त्यावेळेस? दादा एवढे विकास करतायत तर मग त्यावेळेस का सोडलं? स्थानिक पातळीवरती जरा थोडंसं मतभेद असल्यामुळं आम्हाला निर्णय घ्यावा लागला। ताई, तुम्ही महिला शहर अध्यक्ष पिंपरी चिंचवडच्या,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या. का 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 आज काय दादांकडे प्रवेश केला, काय समोरचे चित्र ठेवलंय? खरं पाहायला गेलं तर प्रभागाचा विकास हा महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्यासाठी. शहराध्यक्ष होता की तुम्ही? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी शहराध्यक्ष होते, कारण म्हणजे पक्षाने जबाबदारी दिली होती. खरं तर आमचं काम प्रभागामध्ये तसं आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे, आणि तेच काम पाहून पक्षाने जबाबदारी दिली. तुमच्यासोबत किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केला? आज 20 ते 25 कार्यकर्ते पदाधिकारी सोबत आहेत, आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये. उमेदवारी देतो बोलले दादा? नक्कीच देतील. म्हणजे तसं काय फिक्स झालेलं नाही? अजून तसं काही बोलणं नाही झालेलं, पण होईल. तुम्ही कार्यकर्ते? मी शिवसेना उपटा गटाचा विभाग प्रमुख. का काय कारण प्रवेश केला आज दादांच्या? काय उमेदवारी देणार आहेत का दादा? नाही, उमेदवारी नाही, पण ठाकरे गटातील जास्त लोकांनी प्रवेश केला. नेमकं काय ठाकरे गट काम करत नाहीये किंवा न्याय भेटत नाहीये कार्यकर्त्यांना? काय नेमकं? नक्कीच पक्षाचं याच्यात काहीच नाहीये. म्हणजे पक्ष तळागाळातल्या शिवसेना ठाकरे गट चांगला आहे. तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत शिवसेनाचं म्हणजे काम आहे. अजून शिवसेनेवर प्रेम आहे तुमचं? आहे, पण प्रभागाच्या महत्वाच्या निवडणुकीसाठी फक्त विकास करायचा असेल तर असं मला वाटतं की शहरामध्ये अजितदादा पाहिजेत, कारण ते या ठिकाणी. शहरात अजितदादा पाहिजेत आणि राज्यात कोण पाहिजे? अजितदादा. उद्धव ठाकरे नाही चालणार? नाही, आहेत उद्धव ठाकरे साहेब पण आहेत, ते पण म्हणजे मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता यावी काय वाटतंय तुम्हाला? नाही सांगू शकत एवढं. काय तरी उद्धव ठाकरेंची सत्ता यावी वाटतं? नाही, एवढं मुंबई विषयी नाही बोलू शकत मी. कार्यकर्ते काय म्हणताय? आज प्रवेश करत असताना अतिशय आनंद होतो की सर्व शिवसेनेचे आमचे 20-25 कार्यकर्ते रुपालीताईंच्या माध्यमातून आणि नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांच्या माध्यमातून आज प्रवेश केलेला आहे. निश्चित प्रभागाचा विकास करण्यासाठी आज मोशीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये. इच्छुक आहे काय तुम्ही? मी इच्छुक नाही आहे, पण मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे. त्याचबरोबर ठाकरे गटातून अजित पवारांकडे प्रवेश केलाय, काय चांगलं वाटलं अजितदादांच्या पक्षात? त्यांचं व्हिजन मोठं आहे, पहिल्यापासून काम करण्याची पद्धत वेगळी आहे दादांची. आम्ही जरी शिवसेनेत काम करत असलो, पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण विकास अजित पवारांनी केला असं म्हणतात, खरं आहे का ते? नक्की. मग अजितदादा निवडणुका आल्यावरच निवडणुकीपूर्वीच आचारसंहिता काल जाहीर झाल्यानं आज प्रवेश करताय असं का? नक्कीच, की आत्ता मी कार्यकर्ता म्हणून आहे, मी इच्छुक उमेदवार सुद्धा. नेता जिकडे प्रवेश करेल त्याच्या मागे तुम्ही प्रवेश करा? नक्की नक्की. आपण पाहतोय की हे सगळे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. तुम्ही प्रवेश केला काय? प्रवेश नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेसचेच इच्छुक उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 11 मधून. तर आम्हाला यश अजितदादा इकडे येणार पिंपरी चिंचवडमध्ये. अजितदादांची सत्ता येईल. बरं, ठीक आहे. आपण पाहतोय की आज सकाळपासून प्रभागनिहाय उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेत आहेत आणि या बैठकामध्ये एकूणच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आढावा घेत आहेत, इच्छुक उमेदवारांना भेटत आहेत, काही प्रवेश देखील झालेले आहेत. मात्र विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे काही माजी नगरसेवक आहेत, त्यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात प्रवेश केलेला आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर अजित पवारांचा झेंडा फडकेल अशा प्रकारचं या ठिकाणी कार्यकर्ते सांगतायत. मोठी गर्दी आता आपल्याला पाहायला मिळते. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रित यावा असं या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. आता दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडून याबाबत काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.